गाईज गुड मॉर्निंग. आता उठल्या वापस सकाळी लवकरच भाजीपाला मार्केटला जायला, जसा मी काल नाही बोललेल तसा. तर बाबांनी फोन करून उठवले, नाही तर मी जाम गाढ झोपलेलो होतो. तर भाजीपाला मार्केटला जायला निघलं. आता वाजल्या सकाळचं 5:30, म्हणजे 5:30 वाजलेलं. आता मी व्हिडिओ बनवतो 5:45 झालं. बाबा येतं घरच्या, बाबा निघले, बाबांना दिव्यात आहे आपला. तर आम्ही उठल्यावर मला बाबाने 5ला उठवले, नाही तर मी उठलो बी नव्हतो, जाम गार झोपलेलो. तर आणि आम्ही आता जाऊ भाजीपाला मार्केटला, भाजीपाला घेऊन येऊ. भूक पण लागेल जरा, तर नाश्ता बिस्ता करू. झोप आली. जाम सन्नाटा आहे, सकाळचा टाइम आहे ना. तर गाईज आम्ही आता आलो भाजीपाला मार्केटला. गाडी पार्क करून आता यादी बघून कसं सामान घेऊन. शेट कसा विषय बाई, सकाळचा 6 वाजले ना, गर्दी बघाल तर तुम्ही. बाबा बी लागले सगळा घ्यायला, एक भाजीपाला. लयच महाग आहे गाईज, लयच महाग आहे. धर या लयच महाग आहे. 10 का 2 है, 150 का 150 इधर 150 रुपये किलो. वांगी विंगी दिवे शेट खतरनाक विषय चालले. बघू शकता काय घेतला एवढा सामान घेऊन झाले. बाबा तिकडे झेपता अजाब. आपण आता थोडा फारच सामान राहिले, जास्त नाही. पैसे पण घेतले वापस त्याला. तर पटापट आवरून निघू आता, जास्त टाइम नाही लागला पाहिजे आपल्याला घ्यायला. सोन्याचा भाव झालाय कोथिंबीरला. किती? 200 रुपये किलो. 200 रुपये जुरी का किलो? काय रे? 200 किलो का जुरी? जुरी. काय याला काय माहित नाही, काही ना काही बोलायला होतं म्हणून बोलतं. नाही म्हणजे किंमत बरोबर आहे, पण जुरी किलो त्याला भाई काय कवा शिकत. मोठा माणूस झाला. पोऱ्या फोन कोचून नेता हातातल्या. घाबरला मला, मी याच्याबद्दल बोलायला लागलो होतो. जाऊन चला टमाटी घेऊ. बाबा गेला. बघा सामान 700 रुपये 2.5 किलो मटर आहे. A few moments later. आताशी फक्त भाजीपाला घेतलेला, भाजीपाला घेऊन झाली. आता फुलांच्या मार्केटला झालेल्या फुला घ्यायला. हातला डेंजर गेलं. यो नाही, हा यो हात दुखायला लागला. लाल परला बघा कसा. गोन लई जर आहे. गोन पण काय बोलता मी, काही बी भटकता. गोन नाही थैला. बाबा आज किमती ऐकून डोका हँग झाला. बघू आता फुल मार्केटला काय किमती आहे. चलो देखते. आता आल्या फुलांच्या मार्केट. बाबांनी घ्यायला लावले. इथं काय नाही, इथं बाबा गर्दी बघाल तर गाड्या यायला जागा नाही. आम्ही तिकडं खाली ते फिर तिकडं गाड्या लावायला बिवायला पण जागा नाही. आम्ही आल्या लांब गाडी पार्क करून चालत इथपर्यंत. आता सामान घेऊन जाऊ इथल्या. लय डेंजर गर्दी आहे इथं. उभा राहायला जागा नाही, माझा पण नाक घेतो. फुलाला बी जागा नाही, काहीच विषय नाही. लय डेंजर काम आहे. भावांनो निघलो शेवटी फायनली. अख्खा जेवून फुला बी झालेली अंडन. बेकार गर्दी मार्केटमध्ये, बेकार गर्दी. अख्खी चेंगरा पेक्षा लय डेंजर झालेलं आहे. शेवटी अख्खा सामान घेऊन झाला. वेण्या फला नाही घेतल्यान देवासाठी पुरड्यावाला. आता आपला राहिला मोदक घ्यायचं. मोदक घेऊ तर निघू. पहिला नाश्ता करू, कारण काही पिल्लेलं नाही. सगळ्यांना भूक लागली. काही सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. कुठे जाणार आहोत? कल्याणचा सगळ्यात मोठा आयकॉनिक प्लेस, 1 and 5 स्टार हॉटेल नरू वडापाव. कोणला जो कल्याणकर आहे काही सगळ्यांना माहीत असेल नरू वडापाव काय चीज आहे.
लाईक करा तुम्ही, लाईक बोलता कमेंटमध्ये सांगा कसा लागतं नरूचा वडापाव. हा नरूचा वडापाव आमच्या मित्राचा पण नाव आहे. मित्रा बघत असेल तर समज तुलाच बोलता. मिस यू भावा, भेटू लवकर. गणपती नाही येतो आई एक झाले. आता आम्ही नरूच्या इथं वडापाव खायला. तर असं ते सिस्टम इतका मोठा आहे. आम्ही इथं जेव मस्त गरम गरम कम से कम माणूस इथं 2 तरी खातात. आवरं भाजी लागतं कडक गरम गरम मस्त. A few moments later. चालू आहे मध्ये मोदक घ्यायला. 100 किलो मोदक घेतला लावले. तर आहे आपला सगळा या गणपतीनं सगळे. काहीच विषय असं झालता, मला आधी वाटला माझ्या 900 रुपये मी डायरेक्ट बोललो बाबा 1.25 किलो मोदक पॅक कर. पॅक केलं होतं बोलला झालं 1300 रुपये. मला टेन्शनच झालता. पाकिट खोलून आलोच बघला होतं पैसे. मग घेतलं ना 1.25 किलो मोदक. दिवस क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. गाईज फायनली 1 मिनिट थांबा. हां म्हणजे आता जरा गोरा दिसेल. आता घरी आलेलो आहो. अंगबिंग धुवून आपण आता मस्त मोकला हो. इथंशी चहा ठेवलेला आहे बाबासाना आणि सावध उतरवलेला आहे सगळा. आता काही आराम करीन जरा वेळ. मग आपण दुपारी जाऊ गणपती आणायलाच. तवा मस्त अर्धा कामाची शे. तर आता भावांनो मगाशी उठल्यावर मी जरा वेळ झाला म्हणजे बराच वेळ झाला झोपतल्या उठलो. तर मखराचा आम्ही वापस आता लायटिंग बिटिंग जराशी करायची होती. LED ती दिव्यात असं लावली. मी फक्त बघायला आलतो आज. मी झोप काढल्या मस्त पोट भरून जेवलं बिवलो आल्याले म्हणजे तिकडून आल्यावर जरा नाश्ता बिस्ता नाही अंग धुवून झोपलो. नाश्ता करूनच चालतो आपण नाही का नरू वडापाव. तर आता आम्ही जाणार आहोत गणपती आणायला. तर जरा चेंज करतो तोंडबिंड होतो मस्त आपले बाप्पा घेऊन येऊ आपण. मग मखर बी रेडी आहे. मखर तुम्ही बघा मस्त मी सिनेमॅटिक व्हिडिओ टाकतो मखर. तर आता आम्ही चालल्या गाईज गणपती आणायला. आम्ही पाठ घेतले. आता मी घेईन बहुतेक गणपती माझ्या हातात पाठ आहे. मला असं वाटतं तिथं गेल्यावर समजेल कोण. तर आता आम्ही निघल्यावर गाडी घेऊन आपली चाललो गणपती बाप्पा आणायला. गाई सगळी बोला गणपती बाप्पा. आता आपण गणपती बाप्पा घेतलेले आहेत. गणपती घेऊन आता आपण जाऊ घरी. बोला गणपती बाप्पा. मोरया. वजन नाही काय. आता आम्ही आलो भावांना मूर्ती घेऊन ठेवले. मूर्ती आणली. उद्या सकाळी आपली मखारामध्ये मूर्ती विराजमान होईल. असं कधीच होऊ शकत नाही का सगळं काम कधी पण परफेक्ट होईल. तर आता प्रॉब्लेम असा झालेला आहे म्हणजे आम्ही एंट्रन्सला लाइटिंग लावलेली ना जी पहिले पूर्ण पेटत होती तिचा आता विषय हा झालेला आहे. फक्त ही लाईट पेटतं पण ती लाईट पेटणं तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला कनेक्शनचा. पण आपली पोरा नाचताय निचा आजार. आता काय नाही काही बघू थोड्या वेळेला. ताना सांगितलं आम्ही 2-4 गोष्टी ट्राय केल्या. व्हेरी 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 बॅड न्यूज. व्हेरी नथिंग इज हॅपन. एव्हरी गोष्ट परफेक्ट होईल काहीतरी होईल. उपाय बघू आपण करू. असं आहे आमचा आजचा अख्खा काम आवरलेला. आपण जी काल आवडी मेहनत केली लाइटिंग लावायला तर पाऊस पडला पक्का ना. पावसामध्ये ती लाइटिंगमध्ये शॉक सर्किट झाला ना. अख्खी लाइटिंग गेलेली आहे. आता अख्खी ती लाइटिंग वापस काढते ना. आपण दुसरा नॉर्मल एक तिथं लाईट लावून ठेवले.
बाकी अख्खा आपल्याच बाप्पा आले, मखार पण पूर्णपणे रेडी आहे, सगळं काम झालं. आता मस्त उद्या सकाळी पूजा करू आणि उद्या आपलं बाप्पा बसतील मखारामध्ये. तर उद्यासाठी सगळ्यांना एकदा गणपतीच्या आपल्या हार्दिक शुभेच्छा, गणेश चतुर्थीच्या आणि गणपती बाप्पा मोरया. आजचा व्लॉग इथपर्यंतच. तुम्हाला पटलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा अजून उद्याचा पण आपल्याकडे भेटू. बंदो ना.